सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। सेवासदन संस्था शाखा सोलापूरच्या सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम प्राचार्या श्रीमती वंदना जोशी या होत्या। या प्रसंगी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शीला मिस्त्री, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्राध्यापक पद्मकुमार उपाध्याय, परीक्षा विभाग प्रमुख प्राचार्य मधुरा गोगटे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी प्राचार्य डॉक्टर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकेतून महाविद्यालयाची स्थापना, इतिहास, विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश, महाविद्यालयाची वाटचाल याविषयी माहिती दिली। या पारितोषिक वितरण समारंभावेळी शैक्षणिक वर्ष 2023-2024 मधील इयत्ता 12वी जेईई नीट सीईटी इत्यादी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थिनींना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। याचवेळी महाविद्यालयाच्या दशकपूर्ती महोत्सवाच्या शुभारंभानिमित्त मान्यवरांच्या हस्ते दशकपूर्ती बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं। या प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती वंदना जोशी यांनी कोणत्याही स्पर्धेत यश मिळवायचं असेल तर प्रथम वेळेचं नियोजन करणं अत्यावश्यक आहे। विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासास प्रथम प्राधान्य देणं, सोशल मीडियापासून स्वतःला रोखणं आणि कोणत्याही समस्या हलक्यात न घेता त्या संदर्भात पालकांशी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे। आयुष्यातील वाटचालीत उत्तुंग यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द, चिकाटी हे गुण अंगीकारावेत या शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राचार्य सुप्रिया केसकर, प्राचार्य गीता मोहोळकर यांनी केलं, तर प्राचार्य पद्मकुमार उपाध्याय यांनी उपस्थितांचं आभार मानलं। यावेळी पारितोषिक प्राप्त विद्यार्थिनी, पालक, विद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।